हॅलो, मायसेल्फ राजेश पापत. आज मी भाग्यांक आणि मुलांक हा एक न्यूमरोलॉजीचा टॉपिक घेतलेला आहे. तर तुम्हाला भाग्यांक आणि मुलांक कसा काढायचा ते मी अगोदर सांगतो. समजा एखाद्याची बर्थ डेट 1 जानेवारी 2001 असेल, म्हणजे 1/1/2001 असेल, तर 1 हा त्याचा भाग्यांक झाला आणि पूर्ण टोटल ही 5 झाली. बर्थ डेटची पूर्ण टोटल ही 5 झाली, म्हणजेच 1 आणि 5, 1 हा त्याचा भाग्यांक झाला आणि 5 हा त्याचा मुलांक झाला. म्हणजे 1 ह्या अंकाचा संबंध 5th हाऊसशी झाला, 5व्या हाऊसशी झाला. त्याचं भाग्य कदाचित संतानामुळे होऊ शकतं, कदाचित त्याच्या बुद्धिमत्तेमुळे होऊ शकतं, कदाचित त्याच्या एखाद्या खेळामुळे, एखाद्या कलेमुळे होऊ शकतं. अशाच प्रकारे आता आपण सगळ्या 12 भावांचं फर्स्ट हाऊसशी कनेक्शन झालं या भाग्यांक आणि मुलांकाचं, तर काय रिझल्ट मिळतात ते आपण बघूया. समजा फर्स्ट हाऊस हा 1 म्हणजे भाग्यांक 1 आहे आणि मुलांक पण 1 असेल, तर स्वतःच्या पर्सनॅलिटीमुळे त्याचं भाग्य कदाचित उजळू शकतो किंवा त्याला पर्सनॅलिटीवर काम करावं लागेल. सेकंड हाऊसशी त्याचं कनेक्शन असेल, म्हणजे 1 आणि 2 असेल, तर त्याचा कुटुंबामुळे होऊ शकतं. थर्ड हाऊसशी कनेक्शन असेल, म्हणजे 1 आणि 3 असेल, तर त्याच्या पराक्रमातून त्याचं भाग्य उजळेल, त्याच्या भावंडांकडून होऊ शकतं. किंवा समजा त्याला कोणाला नोटीस पाठवायच्या तर नोटीस पण पाठवू शकतो, किंवा आणि त्याला काही कम्युनिकेशनच्या गोष्टी आहेत त्याच्यातून, पत्रकारितेमधून त्याचं भाग्य उजळू शकतं. जर फोर्थ हाऊस म्हणजे भाग्यांक 1 आणि 4 हा मुलांक असेल, तर कदाचित त्याच्या लक्झरी वस्तूंकडून त्याला फायदा होऊ शकतो, मातेकडून फायदा होऊ शकतो. 6th हाऊस, 5th हाऊस तर आपण बघितलं. 6th हाऊसची त्याचा 1 मुलांक आणि 6 हा 1 हा भाग्यांक आणि 6 मुलांक असेल, तर कदाचित शत्रूकडून त्याचं भाग्य उजळू शकतो. पेट ॲनिमल्स त्याला उपयोगी पडू शकतात. जर त्याचा भाग्यांक हा 1 असेल आणि मुलांक 7 असेल, तर त्याच्या पार्टनरकडून त्याचा भाग्य उजळू शकतो. 1 आणि 8चा संबंध असेल, म्हणजे 8th हाऊसशी असेल, तर वारसा हक्काने त्याचं भाग्य उजळू शकतं. किंवा आपण म्हणू शकतो की त्याला रिस्क घेतली तर त्याचं भाग्य उजळू शकतं. भाग्यांक 1 आणि 9 असेल, मुलांक 9 असेल, तर उच्च शिक्षणामुळे त्याचं भाग्य उजळू शकतं. 10th हाऊस असेल तर महत्वाकांक्षा त्यांनी ठेवली पाहिजे, त्याच्या कर्मामुळे त्याचं भाग्य उजळू शकतं. 11th हाऊस असेल तर त्याचे सल्लागार देणारे मित्रमंडळी असतील, त्यांच्याकडून त्याचं भाग्य उजळू शकतं. आणि 12th हाऊस म्हणजे भाग्यांक 1 आणि मुलांक 12 असेल, तर त्याला अध्यात्मामधून होऊ शकतं, किंवा त्याला कोणावर तरी अवलंबून राहून, किंवा आपण म्हणू की त्याने कोणावर तरी समर्पण करायला पाहिजे, कुठच्या इन्स्टिट्यूशनला किंवा कुठच्या तरी गोष्टीसाठी समर्पण केलं तर त्याचं भाग्य उजळू शकतं. थँक्यू व्हेरी मच.